हे 2025 आम्ही ह्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्या माध्यमातून अशा बऱ्याचशा आपल्या हिंदुस्थानमध्ये चांगले काम करणारे लेडीज आहेत, त्यांना हा अवॉर्ड जातो. तसंच हिंदुस्थान प्राईड अवॉर्ड आपल्या बरेच क्षेत्रामध्ये म्हणजे सामाजिक कार्यकर्ते असतील, इंडस्ट्री DFLच्या माध्यमातून मिस्टर नरेश गोला यांचे परिवार यांच्या माध्यमातून आम्ही करत असतो. त्याचप्रमाणे डिफेन्स फॉर लीग आर्मी ही एक संस्था आहे. या संस्थेच्या भरोसा है कि आने वाले टाइम में और जितना भी आगे जाएंगे ये देश के लिए उतना ही अच्छा होगा. थँक्यू सर. सायन्स पार्कचे डायरेक्टर आहेत ज्येष्ठ वैज्ञानिक डॉक्टर नातू सर आपल्यासोबत आहेत. तर त्यांना विचारूया आजच्या कार्यक्रम तुपे सर हे सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यांना विचारूया त्यांची आजच्या कार्यक्रमाबद्दल त्यांची काय भावना. आजचा जो कार्यक्रम DLFने आयोजित केला हा खरोखरच अभिनंदनास पात्र आहे. आणि अशा प्रकारचं काम करताना त्यांनी एका गोष्टीची उल्लेख केला पाहिजे की ज्या वीरांगना जो पुरस्कार आहे की महिलांना प्रोत्साहन देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. की आपण ज्यावेळेस युरोपमध्ये किंवा आपल्या शेजारचा देश
चीनमध्ये जेव्हा जातो तर तिथे मोठ्या प्रमाणावर महिला ह्या कामकाज करताना दिसतात. त्या मानाने आपल्याकडे त्याचे प्रमाण पूर्वी तर फारच कमी होते, आता मोठ्या प्रमाणावर महिला बाहेर काम करण्यासाठी पडलेलं दिसत आहे. परंतु त्यांचा पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहन देणं हे फार गरजेचं होतं. त्याचबरोबर विज्ञान शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचे पुरस्कार दिले, ही खरोखरच फार चांगली गोष्ट आहे. अशा प्रकारचे ते काम यापुढे करत राहू असे मी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगणच्या तर्फे शुभेच्छा देतो. जय हिंद. सोबत बडवे मॅडम आहेत, त्यांना सुद्धा आज डिफेन्स फोर्स लीग तर्फे सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर मॅडम, आपली काय भावना आहे, आज तुम्हाला सन्मानित करण्यात आले डिफेन्स फोर्स लीग, काय सांगताल? डिफेन्स फोर्स लीग तर्फे हा जो आज अवॉर्ड सेरेमनी आयोजित केला होता तो खूप सुंदर होता प्रोग्राम. आणि मला याच्यामध्ये विशेषत्वे सांगावंसं वाटतं. आय फील दॅट इट्स अ प्राऊड that whatever soldiers, whatever army is doing at borders, and how they are with their contribution, their efforts, we are safe and secure, and they are giving everything to our country. And yes, it was just amazing that I received this award from DFL, and DFL is such a good organization. And they are doing they have given Hindustan awards also. So they are recognizing the various citizens or pride Indians who are contributing best to the society. So it's a very great initiative. Specifically that ceremony of offering this homage to this at Amar Jawan Jyoti was very inspiring, very touching, and it was really it has given great reminders and great sensible whose husband or those soldiers or the officers who have lost their life because of for the country. So my salute to all soldiers, Indian Army, Indian Armed Forces, and Navy, Army and Air Forces for their best contribution for making our country proud by making us safe and secure. Thank you so much. Thank you. मॅडम, एक महिला म्हणून आपण आपल्या महिलांना काय संदेश द्याल तुमच्या चॅनलच्या माध्यमातून? आज जनमत न्यूज चॅनल हे जे आज एक चांगलं कार्य करत आहे, आज कोलॅबरेशन आहे त्यांचं DFL या इव्हेंटसाठी, तर मला वाटतं की हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही आज अनेक महिलांना एक चांगला एक इन्स्पायरिंग मेसेज देत आहात. मला वाटतं याच्यानंतर अजून खूप नवीन एक काही उद्योजिका येणार आहेत, काही नवीन एंटरप्रिनर्स आहेत, अस्पायरिंग एंटरप्रिनर्स आहेत, स्टार्टअप्स आहेत, त्यांना काहीतरी वेगळं करायचं आहे त्यांच्या क्षेत्रात. तर मला वाटतं की वी मस्ट हॅव गुड कन्सेप्ट आणि चांगली आयडियाज त्याला कमर्शियलायझेशन करून तुम्ही जास्तीत जास्त मुलींनी या एंटरप्रिनरशिपमध्ये यावं आणि त्यांनी पण त्यांचं काही स्टार्टअप करावं. आणि वेगवेगळ्या क्षेत्रात आज आपल्याला मुलींना खूप संधी आहेत. त्याबद्दल आपल्याला आज आपल्या गव्हर्नमेंटनी जे नारी शक्ती हे मिशन राबवलंय त्याच्या अंतर्गत तसेच आपल्यासोबत आहेत मिस
पिंपरी चिंचवड राहिलेल्या नेहा मुखिया यांना सुद्धा आज डिफेन्स फोर्स लीग तर्फे जे आहे सम्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांना विचारूया क्या कहना चाहेंगे मैम, आज आपको भी सम्मानित किया गया है, आपकी क्या भावना है? It was really a great honor. I've been working in this field from many years now, but getting something appreciated like this for your work which you have done, the dedication you have shown, it's really बहुत ही proud feeling है. बहुत सारा motivation है और कुछ करने के लिए, as I really want to be a leader who inspire a lot of other females within the nation. Want to be that pillar जो जब देख के इंस्पायर हो. एंड आई थिंक आई एम बीन इंस्पायर्ड. आज बहुत सारे और फीमेल्स को यहाँ पे अप्रिशिएट किया गया है. इट्स सो ऑनर टू बी अमॉन्ग वन ऑफ देम एंड really glad to receive this. And I think it's given me motivation to do a lot more in my life. तर त्यांना आपण विचारूया त्यांची आजच्या या कार्यक्रमाबद्दल काय सांगताल मॅडम आपण. आज तुम्हाला सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. महिलांना वुमन एम्पॉवरमेंटला जे आहे ते प्रोत्साहन देण्याचं काम डिफेन्स फोर्स लीग तर्फे करण्यात येते आणि त्यांनी आपल्याला सुद्धा सन्मानित केलेलं आहे. ही काय भावना होती? मला खूप छान वाटतंय. डिफेन्स फोर्स लीग ॲक्च्युली खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे आणि आजकाल जे एक नवीन कन्सेप्ट आला आहे की असताना आणि बाकीच्या डिफरंट स्टेटमधल्या आपल्या स्वतःच्या कार्यामध्ये चांगलं काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा जेव्हा हे अवॉर्ड मिळालं त्याच्याबरोबर मला
यांना सुद्धा आज डिफेन्स फोर्स लीग यांच्या प्राणम अवॉर्डने जे आहे सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर त्यांना विचारा त्यांची काय भावना है, क्या कहना चाहेंगे मैम, आज आपको ये अवार्ड से सम्मानित किया गया, तो क्या भावना है? Seeing this all, like we feel the women are being with a proud of honor to receive this all. Whatever the work that we are contributing in the research in the field of education, and this is giving us the good platform to get honored, to get privileged from all the country who loves us, from the India who loves us. And thank you so much.